श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. लक्ष्मीबाई शिंदे या श्रीबाबांच्या परमभक्त होत्या. त्या बाबांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत. त्यांची सर्व सेवा करीत. श्रीबाबांचा दरबार दिवसभर सर्वांसाठी खुला असे, पण रात्रीच्या वेळी ते कोणालाही तिथे थांबू देत नसत. याला अपवाद लक्ष्मीबाई व म्हाळसा पती या दोघांनी केव्हाही मशिदी येण्याची मुभा होती. एके दिवशी सायंकाळी श्री बाबा व तात्या पाटील गप्पा मारीत बसले होते. तेवढ्यात लक्ष्मीबाई आल्या. त्यांनी श्री बाबांना नमस्कार केला तेव्हा बाबा म्हणाले, लक्ष्मी, मला खूप भूक लागली आहे. काही खायला आणतेस का? त्या म्हणाल्या, बाबा, थोडा वेळ थांबा, मी तुमच्यासाठी आता गरम गरम भाकऱ्या करून आणते. त्या घरी गेल्या आणि भाजी भाकरी घेऊन आल्या. त्यांनी ते पदार्थ ताटात वाढवून बाबांच्या समोर ठेवले. श्री बाबांनी ते ताट एका कुत्र्याच्या पुढ्यात ठेवले. ते पाहून लक्ष्मीबाई म्हणाल्या, बाबा, हे तुम्ही काय करता? तुमच्यासाठी आणलेली ही भाजी भाकरी तुम्ही कुत्र्याला काय खाऊ घालता? बाबा म्हणाले, लक्ष्मी, सर्वांची भूक सारखीच असते. जो या गोष्टीचे भान ठेवतो आणि भुकेलेल्यास अन्न देतो ते सर्व मलाच मिळत असते, हे तू लक्षात घे. मी या कुत्र्याला भाकर खायला दिली म्हणून तू अजिबात खंत करू नकोस. तो तृप्त झाला की माझीही तृप्ती झाली हे ओळख. अशा प्रकारे त्या साध्या कृतीतून श्री बाबांनी लक्ष्मीबाईंना सर्वानुभूती मीच आहे हे पटवून दिले. त्यानंतर लक्ष्मीबाई श्री बाबांसाठी दर दिवशी भाकरी आणू लागल्या. त्यांनी दुधात कुस्करून दिलेली भाकरी ते मोठ्या आवडीने खात असत. त्यांची जेवणाची वेळ ठरलेली असत. ती वेळ चुकलेली त्यांना अजिबात चालत नसे. पण त्यांचे लक्ष्मीबाईवर एवढे प्रेम होते की त्यांना विलंब झाला तरी ते त्यांची वाट पाहत. त्यावेळी नैवेद्याची कितीही ताटे त्यांच्या पुढ्यात आली तरी श्री बाबा हात लावित नसत. श्री बाबांनी अर्धशतकाहून अधिक काळ शिर्डीत वास्तव्य केले आणि शके 1840 मध्ये विजयादशमी दिनी माध्यान्ह समयी देह ठेवला. निर्वाणाच्या 2 वर्ष आधीच त्यांनी आपल्या भक्तांना ते संदर्भात सूचित केले होते. शके 1838 मधील दसऱ्याच्या दिवशी श्री बाबा सायंकाळचा फेरफटका मारून मशिदीत परतले. तेव्हा आकाशात ढगांचा गडगडाट होऊ लागला. विजाही चमकू लागल्या. तेवढ्यात बाबांनीही रुद्रावतार धारण केला. त्यांनी संतापाने डोक्यावरचा फडका, कफनी व लंगोट काढून टाकला. ती वस्त्रे धुनीत भिरकावली. हे सर्व इतक्या वेगाने घडले की श्री बाबांच्या मनात नेमके काय चालले आहे ते कोणालाही कळले नाही. ते त्यांचं उग्र दिगंबर रूप पाहून सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. तेव्हा ते सर्वांना उद्देशून मोठ्याने ओरडून म्हणाले, तुम्ही मला नीट बघून घ्या. तुमच्या मनात मी हिंदू आहे की मुसलमान ही जी शंका आहे ती आज फेडून घ्या. तेव्हा भागोजी शिंदे धीराने त्यांच्यापाशी गेला आणि त्यांना लंगोट नेसवीत म्हणाला, बाबा, आज दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ही काय लीला आरंभली आहे? बाबांनी त्याला सटक्याचा प्रसाद दिला व म्हणाले, आज हेच माझे शिलांगण समजा. त्यानंतर ते त्याच अवस्थेत बऱ्याच वेळ धुनीपाशी उभे होते. त्या दिवशी श्री बाबा नित्यनेमानुसार चावडीत जाणार होते, पण त्यांचे तेथे जाणे होते की नाही याची सर्वांना चिंता लागली होती. रात्रीचे 11 वाजले तरीही त्यांचा राग शांत होण्याचे चिन्ह दिसेना. लोक जागोजागी ताटकळत उभे होते. थोड्या वेळाने चावडीची घंटा वाजली तेव्हा कुठे ते जरासे निवळलेले दिसले. मग त्यांनी डोक्याला फडका गुंडाळला, लंगोट बांधला, कफणी घातली, चिलीम घेतली, तंबाखू घेतली, सटका घेतला आणि लोकांना चला अशी आज्ञा केली. त्याबरोबर वातावरण एकदम प्रसन्न झाले. सर्वांनी श्री बाबांचा मोठ्याने जय जयकार केला आणि नेहमीप्रमाणे ती मिरवणूक वाजत गाजत आनंदाने चावडीकडे निघाली. शके 1840च्या विजयादशमीला श्री बाबांनी समाधी घेण्याचे ठरविले होते. याला पुष्टी देणारी दुसरी एक घटना घडली. शिर्डीचे रामचंद्र पाटील आजारपणामुळे अंथरुणाला खिळले होते. त्या आजारपणाला ते इतके कंटाळले होते की त्यांना जगणेच नकोसे वाटू लागले. त्यांची अवस्था जाणून एकदा मध्यरात्रीच्या सुमारास श्री बाबा त्यांच्या सन्मुख अचानक प्रकट झाले. रामचंद्र पाटलांनी त्यांचे पाय धरले व काकुळतीने म्हणाले, बाबा, आता हे यातना सोसावत नाही. मला मरण केव्हा येईल तेवढे सांगा. श्री बाबांनी श्री बाबांना त्यांची दया आली. त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, दादा, काळजी करू नकोस. तुझ्यावरील गंडांतर निघून गेले आहे. पण मला तुझ्याऐवजी तात्याची म्हणजे गणपत पाटील कोतेंची काळजी वाटते. त्याची काही धडगत नाही. तो 2 वर्षांनी विजयादशमीच्या दिवशी जाईल. पण ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. तात्याला तर मुळीच सांगू नकोस. तो घाबरून हाय खाईल. कारण मरण कोणालाच नको असते. त्यानंतर श्री बाबा आले तसे निघून गेले. त्यांच्या कृपेने काही दिवसांनी रामचंद्र पाटील आजारपणातून पूर्ण बरे झाले.
श्री बाबांनी रामचंद्र पाटलांना आधी सांगितल्याप्रमाणे शके 1840 मधील अश्विन महिन्यात तात्या आजारी पडले. दिवसेंदिवस त्यांचे दुखणे वाढतच गेले. तेव्हा रामचंद्र पाटलांना श्री बाबांनी त्यांच्याविषयी केलेले भाकीत आठवले. ही गोष्ट त्यांनी बाळा शिंप्याला सांगितली. त्यामुळे जसजशी विजयादशमी निकट येऊ लागली तसतशी त्या दोघांना त्यांच्याविषयी चिंता वाटू लागली. इकडे ज्या दिवशी तात्यांना ताप पडला त्या दिवशी श्री बाबांनाही कणकण वाटू लागली. मग जसजसे त्यांचे दुखणे वाढत गेले तसतसे बाबांचेही दुखणे वाढत गेले. अखेर दसऱ्याचा दिवस उजाडला. तात्यांची नाडी थंड पडू लागली. श्री बाबांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यांची अवस्था पाहून भक्तांना चिंतेने ग्रासले. त्यांच्या निर्वाणाच्या कल्पनेत सर्वजण ओक्साबोक्सी रडू लागले. श्री बाबांनी त्या सर्वांवरून प्रेमाने दृष्टी फिरवली. खर तर कोणालाही पाणीही प्यावसे वाटत नव्हते. तेथे जेवण कोण जेवणार? पण बाबांची आज्ञा मोडू नये म्हणून सर्व मंडळी नाईलाजाने आपापल्या घरी गेली. थोड्या वेळाने श्री बाबांनी लक्ष्मीबाईला जवळ बोलावले. तिच्या हातावर 9 रुपये ठेवले. त्यानंतर बयाजी आप्पा कोते यांच्या मांडीवर डोके ठेवून त्यांनी शांतपणे आपले प्राण पंचतत्वात विलीन केले. त्यांनी डोळे मिटलेले पाहताच बयाजींनी टाहू फोडला. श्री बाबांच्या चरणांवर डोके ठेवून लक्ष्मीबाई धाय मोलकून रडू लागल्या. तो आक्रोश ऐकून सर्व मंडळी मशिदीकडे धावली. बघता बघता हे दुःखद वृत्त शिर्डीसह सर्व पंचक्रोशीत पसरले. श्री बाबा अवतारी विभूती होते. त्यांचे प्राकट्य परोपकारासाठी होते. त्यांच्या वास्तव्याने शिर्डीचा नावलौकिक वाढला. एक पवित्र सिद्धपीठ अशी तिची सर्वदूर ख्याती झाली. श्री बाबांकडे गरीब श्रीमंत उच्च नीच आपला परका हिंदू मुसलमान या भेदभावाला थाराच नव्हता. त्यांनी सर्वांवर सारखेच प्रेम केले. आपल्या आचरणातून मानव धर्माची शिकवण दिली. त्यांनी आयुष्यभर लोकांना मार्गदर्शन केले. भक्तांच्या कल्याणासाठी अविश्रांत श्रम केले. त्यांना सन्मार्ग सदाचार प्रेम सद्भावना भूतदया बंधुभाव ऐक्य दान धर्म भक्ती यांचे महत्व पटवून दिले. ते भक्तांच्या संकटात धावून जायचे. त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचे. सर्वांना आधार द्यायचे. त्यांनी मुक्या जीवांवर जीवापाड प्रेम केले. लोकांना सृष्टीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. आपल्या ममतेच्या सावलीने असंख्य लोकांची आर्तता घालवली. त्यांच्या मार्गदर्शनाने हजारो लोकांचे कल्याण झाले. हजारो लोक सन्मार्गाने वाटचाल करू लागले. त्यांनी हजारो लोकांचे नैराश्य घालवून त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. त्यांचे सहज बोलणे त्यांची सहज कृती यातून भक्तांना नित्यनूतन बोधच होत असे. त्यांचे रागावणेही कल्याणप्रदच असे. त्यामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटायचे. अशा भक्तवत्सल भक्तभिमानी शरणागत तारक श्री बाबांनी दसऱ्याच्या दिवशी आपला देह ठेवला. ते आपल्याला पोरक करून निघून गेले या भावनेने लोक हळूहळू रडू लागले. अवघ्या शिर्डीवर शोककळा पसरली. निर्वाणापूर्वी 14 दिवस आधी श्री बाबांनी वझे यांना रामविजय या ग्रंथाचे पारायण करण्यास सांगितले होते. ते त्यांनी 8 दिवसातच पूर्ण केले. त्यानंतर श्री बाबांनी त्यांना त्या ग्रंथाचा 3 दिवस अखंड पाठ करण्यास सांगितले. तोही त्यांनी केला. श्री बाबा त्या रामकथेचे आनंदाने श्रवण करीत होते. पण त्यावेळी श्री बाबा हे निर्वाणापूर्वीचे वाचन करून घेत आहेत याची कुणाला पुसटशीही कल्पना आली नाही. श्री बाबांनी रामचंद्र पाटील व बाळा शिंपी यांनाही चकविले. त्या दोघांना तात्या पाटील आपल्याला सोडून जाणार याचेच वाईट वाटत होते. पण त्यांचे गंडांतर स्वतःवर घेऊन श्री बाबांनी भक्तरक्षणाचे ब्रीद अखंड राखले. त्यावेळी तात्यानऐवजी मी स्वतः जाणार आहे हे श्री बाबांनी त्यांना कळूच दिले नाही. त्यांचे नाव पुढे करून बाबांनी रामचंद्र पाटलांना स्वतःचेच भविष्य सांगितले होते. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा खूपच उशीर झाला होता. श्री बाबांच्या पावन वास्तव्याने शिर्डी गावाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व वाढले. ते एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. त्याची सर्वदूर कीर्ती पसरली. दूरदूरची भक्त मंडळी श्री बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागली. श्री बाबा थोर महात्मा होते. दुःखी जनांचा दीन आर्तांचा विसावा होते. साधू असला तरी त्याला सृष्टी नियमांचे पालन करावेच लागते. म्हणून आपले कार्य पूर्ण होता श्री बाबांनी आपला देह ठेवला. श्री बाबा सर्वांचीच माऊली होते. भक्तांना त्यांचा मोठा आधार वाटत असे. त्यांनी देह ठेवल्यामुळे सर्वांनाच अनाथ निराधार वाटू लागले. लोक हिनदिन झाले. शिर्डीत एकच हाहाकार झाला. लोक दुःख वेगाने आक्रोश करू लागले. कित्येक धाय मोलकून रडू लागले. कित्येक शून्यात दृष्टी लावून बसले. कित्येक अस्वस्थ झाले. सर्व परिसरावर भीषण शोककळा पसरली. शिर्डीचे वैभवच निस्तेज झाले. जणू कोणाला काही सुचत नव्हते. सगळे हतबुद्ध झाले होते. जसजसे वृत्त पसरत गेले तसतसे लोक आपले व्यवहार टाकून द्वारकामाईकडे धाव घेऊ लागले. मशिदीतील परिस्थिती फारच बिकट होती. तेथे शोक सागराला भरती आली होती. बाबा, हे तुम्ही काय केलेत? आम्हाला पोरके करून गेलात. आम्हाला एकाकी टाकून जाताना काहीच कसे वाटले नाही. कुठे गेली तुमची दया? कुठे लोपली तुमची करुणा? आता आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? आता आम्ही कोणाचे पाय धरायचे?
आता आम्ही कोणाची सेवा करायची? आता आम्ही कोणाकडे मन मोकळे करायचे? आमचे सुखदुःख कोणाला सांगायचे? गेला. आमचा मायबाप गेला. आमचा धनी गेला. हाय हाय रे दुर्दैवा, तू आमचा घात केलास. आमचे कल्याण तुला पाहवले नाही. आमच्या सौख्याला तुझी दृष्ट लागली. बाबा, डोळे उघडा. तुमचे भक्त कसे रडतायत पहा. त्यांच्याकडे कृपादृष्टीने पहा. संसाराच्या तापाने त्रासलेल्या आम्ही आता कोणाचा आधार शोधायचा? तुम्ही आमचा चिंतामणी. आता कोण आमचे कौतुक पुरविणार? आता कोण आमचे सांत्वन करणार? आता कोण आम्हाला दिलासा देणार? आमचे सौख्य लोपले. तुम्ही आमचे सर्वस्व होता. ते धन काळाने चोरले. आम्ही गरीब झालो. आता आम्ही काय करावे? बाबा, बाबा, अशा प्रकारे सर्व शोक करू लागले. त्या रुदनाला सीमाच नव्हती. पाण्याबाहेर आलेल्या मासोळीप्रमाणे लोक तडफडत होते. एकमेकांना गळामिठी घालून रडत होते. राजाविना नगर दिसावे तसं बाबांविना द्वारकामाईचा परिसर उदास भकास वाटत होता. एक प्रकारची भयान विषण्णता जाणवत होती. भक्तांना तर अंधारच प्रत्ययास येत होता. आज अश्रूंना खंड नव्हता. ज्या मशिदीतून नित्य आनंदाच्या, भक्तीच्या व परमार्थाच्या पावन लहरी वाहायच्या, त्याच मशिदीतून आज शोक लहरी उचंबळत होत्या. दसऱ्याच्या दिवशी मशिदीत मोठा उत्सव असायचा. लोक आनंदाने सीमोल्लंघन करायचे. आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री बाबांनी सीमोल्लंघन केले होते. त्यांनी आपल्या देहरूपी क्षेत्राची सीमा ओलांडली होती. हे दुःख सार्वत्रिक होते. तेथे कोणी कोणाचे सांत्वन करावे आणि कोणी कोणाचे अश्रू पुसावे अशी परिस्थिती होती. श्री बाबांच्या निधनाचे सर्वांनाच दुःख होते, पण पुढील कर्तव्य करावयाचे होते म्हणून भक्तांनी व गावातील मान्यवरांनी दुःख आवरले. यापुढे काय करायचे यावर सविस्तर विचार विमर्श केला. ही चर्चा 36 तास चालली. त्यात श्री बाबांचा देह कुठे ठेवायचा यावर बरीच चर्चा झाली. त्या प्रसंगी रामचंद्र पाटलांनी आपली मते ठामपणे मांडली. त्यांनी लोकांना श्री बाबांच्या "मला वाड्यात ठेवून द्या" या वचनांची आठवण करून दिली. ते स्पष्टपणे म्हणाले, आम्ही तुमचे कोणतेही म्हणणे मान्य करणार नाही. तुमचे विचार व तुमची मते तुमच्याकडेच ठेवा. श्री बाबांना वाड्यातच ठेवायचे हा आमचा निश्चयच आहे. इकडे अशी चर्चा चालली असताना पहाटे श्री बाबा लक्ष्मण मामांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, बापूसाहेब, माझी काकड आरती करायला तू येणार आहेस ना? मग उठ. माझा मृत्यू झाला आहे हा त्यांचा भ्रम आहे. तू मात्र अजिबात खंत करू नकोस. लक्ष्मण मामा हे माधवरावांचे सख्खे मामा. श्री बाबांची पहाटेची पूजा तेच करीत असत. ते कर्मठ होते. स्नान झाल्यावर धूत वस्त्रे परिधान करून ते सर्वप्रथम श्री बाबांचे दर्शन घेत. आधी त्यांची पाद्य पूजा करीत. मग धूप, दीप, निरांजन, नैवेद्य, दक्षिणा असे यथाविधी पूजन करीत. श्री बाबांना प्रार्थना करून त्यांना साष्टांग नमस्कार घालीत. त्यांचा आशीर्वाद घेत. सर्वांना प्रसाद देत. त्यानंतर ते गजानन, शनी, शिव आणि मारुती या ग्रामदेवतांचे पूजन करीत. हा त्यांचा नित्याचा क्रम होता. त्या दिवशी स्वप्नदृष्टांत होताच लक्ष्मण मामा खळबळून जागे झाले. स्नान वगैरे आटोपून त्यांनी श्री बाबांच्या पूजनाची सर्व तयारी केली. ते मशिदीत आले. त्यांनी श्री बाबांच्या चेहऱ्यावरील वस्त्र बाजूला करून त्यांचे दर्शन घेतले. त्यावेळी मौलवी आदी मंडळींनी त्यांना श्री बाबांना स्पर्श करण्यास मज्जाव केला, पण त्यांनी कोणालाही जुमानले नाही. त्यांनी नित्याप्रमाणे त्यांची मनोभावे पूजा केली. काकड आरती केली. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची बंद मूठ उघडून ती विडा व दक्षिणा ठेवली. आज आपल्या हातून श्री बाबांचे शेवटचे पूजन होत आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून पूजनानंतर श्री बाबांचा चेहरा पुन्हा वस्त्राने झाकताना त्यांना गलबलून आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी पुन्हा एकदा श्री बाबांना नमस्कार केला आणि जड पावलांनी तिथून निघून गेले. ते दृश्य पाहताना तिथे उपस्थित असलेल्या मंडळींनाही अश्रू आवरत नव्हते. सकाळी लक्ष्मण मामांनी श्री बाबांची प्रातःपूजा केली हे समजता दुपारच्या वेळी जोगांनी मशिदीत जाऊन श्री बाबांची माध्यान्ह आरती केली. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.